यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आलेत। त्यामुळे मराठा आरक्षण, जात प्रमाणपत्र, रद्द झालेले जात वैधता प्रमाणपत्र हे मूळ विषय बाजूला जाऊन जरांगेच्या टीकेमुळे बावनकुळे फोकसमध्ये आलेत। मुख्यमंत्री झाल्यावरती जरांगेचा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती फोकसही कमी झाला। उलट जे एकनाथ शिंदेच्या गळ्यातले ताईत म्हणून जरांगे ओळखले जायचे, त्यात शिंदेवरच आता विश्वासघात केल्याचा आरोप करतायत। महसूल मंत्र्यांच्या प्रशासकीय राजकीय भूमिकेवर बोट ठेवण्याऐवजी जरांगे पाटील हे बावनकुळेंच्या रंगावरती व्यंगावर बोट ठेवतायत। बाहुबली सिनेमातल्या कालकीय पात्राची मिमिक्री करत त्यांचा आवाज काढत बावनकुळेंची जाहीर खिल्ली उडवतायत। असा प्राणी विचित्र दिसतो, तोंड सपाट मागे सपाट अशी विधानं करतायत। 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या निमित्ताने जरांगे पाटलांचं पॉलिटिक्स पूर्णपणे बदलल्याचं दिसतंय। त्याचमुळे आजच्या व्हिडिओत आपण जरांगेंच्या या बदललेल्या भूमिकेमागचं पडद्यामागचं पॉलिटिक्स काय, जरांगेंनी बावनकुळेंना टार्गेट का केलं, यामुळे जरांगेचंच नुकसान आणि बावनकुळेंचा फायदा होणार का, याचंच बिटवीन द लाईन पॉलिटिक्स उलगडणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की कुणबी प्रमाणपत्राचा नेमका वाद काय। सोलापूर आणि बीड मधील काही स्थानिक लोकप्रतिनिधींची कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध म्हणजेच रद्द ठरवण्यात आली। त्यामुळे या लोकप्रतिनिधींचा ओबीसीतून राजकीय लाभ संपुष्टात आला। या सगळ्यासाठी जरांगे पाटलांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरले। बावनकुळेंनी पाठवलेल्या पत्रामुळे आणि हस्तक्षेपणानेच ही प्रमाणपत्र रद्द झाली आहेत, असा जरांगेंचा आरोप आहे। पण खरंच असं मंत्री कुणाचंही जात वैधता प्रमाणपत्र रद्द करू शकतो? तर जात प्रमाणपत्र देण्याचं काम हे महसूल खात्याचं असतं, हे खरं आहे। पण ते प्रमाणपत्र वैध आहे की नाही ते तपासणारी जात पडताळणी समिती ही महसूल खात्याच्या अखत्यारीत येत नाही। ती सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत काम करते। सुप्रीम कोर्टाच्या माधुरी पाटील खटल्यातल्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि कायद्यानुसार ही एक अर्धन्यायिक प्रक्रिया असते। यात कोणताही मंत्री, अगदी मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान सुद्धा थेट हस्तक्षेप करून कोणाचं प्रमाणपत्र रद्द करू शकत नाहीत, अशी ही एक प्रोसिजर आहे। तर बावनकुळेंकडे एका प्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल तक्रार आली होती। त्यावरती त्यांनी चौकशी करून 7 दिवसात अहवाल द्या असं शेरा लिहिला होता। या पत्राने कोणतंही प्रमाणपत्र रद्द झालं नाही, उलट ते प्रमाणपत्र नंतर कायदेशीररित्या क्लिअर झालंय। इथंच आपण एक आकडेवारीही बघू की राज्यात तब्बल 2,96,246 कुणबी प्रमाणपत्रांची पडताळणी झाली। यापैकी 2,60,000 प्रमाणपत्र वैध ठरली आहेत आणि केवळ 219 अर्ज नामंजूर झालेत। मग ही जात प्रमाणपत्र रद्द का झाली? या नामंजूर अर्जांमागे वंशावळ न जुळणं किंवा 1967 पूर्वीचे कायदेशीर महसुली पुरावे नसणं ही कारण आहेत। पण मग याच 219 अर्जांवरतून जरांगे पाटील हे महसूल मंत्र्यांना आपल्या आंदोलनाचं विलन ठरवण्याचा प्रयत्न का करतायत? याचं उत्तर जरांगे पाटलांच्या दबाव तंत्रात दडलंय, असंही म्हटलं जातं। राजकीय वर्तुळातल्या जाणकारांच्या मते महसूल मंत्र्यांवरती जाहीरपणे हल्ला चढवून जात पडताळणी समित्यांवर सरकारवर दबाव आणायचं हे दबावाचं पॉलिटिक्स आहे। यातून अपात्र ठरत असलेली किंवा ठरणारी कुणबी प्रमाणपत्र ही मंजूर करून घेतली जातील, हा या आक्रमक भाषेमागचा छुपा हेतू असू शकतो। पण या प्रेशर पॉलिटिक्सच्या नादात जरांगे पाटलांनी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका सुरू केली आहे आणि हीच टीका बावनकुळेंना चांगली जिव्हारी लागल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसतंय। पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, माझाही परिवार आहे, घरात 2 मुलं, सून, नातवंड आणि वडील आहेत। माझ्या शरीरावरती आणि रंगावरती टीका करून कुणाला आनंद मिळत असेल तर त्यांनी तो घ्यावा, पण मी कधीही जातीभेद केला नाही। बावनकुळेंनी आपलं फॅमिली बॅकग्राऊंडही सांगितलं। त्यांनी स्पष्ट केलं की ते स्वतः तेली समाजातले, पत्नी कुणबी समाजातली आहे तर सून मराठा कुटुंबातली आहे। अशा वेळी मी मराठा समाजावरती अन्याय कसा करू शकतो? आता आपण या सगळ्या टीकेमागचं पडद्यामागचं राजकीय अर्थ समजून घेऊ। मग जरांगे बावनकुळेंना टार्गेट का करतायत? तर चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट करण्यामागे केवळ कुणबी दाखल्याचा विषय नाही, तर त्यामागे आगामी राजकारणाचा मोठा सुप्त संघर्ष असल्याचं म्हटलं जातंय। मुख्यमंत्री पदाचा हा संघर्ष असल्याची ही दबक्या आवाजात चर्चा आहे। तुम्हाला गेल्या 11 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेलं ते विधान आठवतंय? काय म्हणाले होते संजय राऊत? राऊतांनी जाहीरपणे दावा केला होता की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये फडणवीस दिल्लीत गेल्यास भाजप चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी चेहऱ्याला मुख्यमंत्री पदासाठी पुढे करू शकते। बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत आणि विदर्भातले मोठे ओबीसी नेते आहेत। त्यामुळे भाजप हायकमांडनेच ओबीसी वोट बँक भक्कम ठेवण्यासाठी बावनकुळेंचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चर्चेत आणल्याचं बोललं जातंय।
विशेष म्हणजे गेल्या मार्च महिन्यात बावनकुळेंची भाजपच्या राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली होती। ओडिशाचा मुख्यमंत्री निवडण्याच्या केंद्रीय समितीमध्ये बावनकुळेंची लागलेली वर्णी ही हायकमांडचीच कृपा दृष्टी असल्याचं म्हटलं जातंय। तर दुसरीकडे फडणवीसांनीच बावनकुळेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलंय का, अशी ही चर्चा आहे। नेमका हाच धागा पकडून जरांगे पाटीलांनी बावनकुळेंना लक्ष करायला सुरुवात केली आहे। बावनकुळेंना मराठा विरोधी ठरवून भाजपच्या ओबीसी मुख्यमंत्री कार्डची आधीच हवा काढून घ्यायची आणि मराठा विरुद्ध ओबीसी ध्रुवीकरण आणखी तीव्र करायचं, असा हा पडद्यामागचा डाव असल्याची चर्चा आहे। थोडक्यात काय, तर आता जरांगे पाटीलांचं हे आंदोलन केवळ कुणबी जात प्रमाणपत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, त्यात मोठं पॉलिटिक्स दडलंय, अशी मुंबई राजकीय वर्तुळात चर्चा होतीये। त्यातच जरांगे पाटीलांनी थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती घुसण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे वातावरणही चांगलंच तापलंय। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी खोचक टोला लगावलाय। जरांगे पाटीलांचं आंदोलन हे नेहमी वरच्यावर असतं, त्यामुळे त्यांनी वर्षावर येण्याची भाषा करू नये, आम्ही सुद्धा मुंबईतच आहोत, असा इशाराही दिलाय। 29 ऑगस्ट तारीख जवळ येतेय, तसा हा संघर्ष आणखी टोकाला जाण्याचे संकेतच या निमित्ताने मिळतात। पण तुम्हाला यावरती काय वाटतं? आरक्षणाचा हा संघर्ष खरोखरच कुणबी प्रमाणपत्रासाठीचा आहे की यामागे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा डाव आहे? मंत्र्यांनी एकेरी भाषेत बोलणं तुम्हाला पटतं का? कमेंट करून नक्की सांगा। हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी टीओडी मराठी YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।